नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई शहर पोलीस 2024 ची प्रश्नपत्रिका। तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचा एकदम सविस्तर मध्ये अभ्यास करणार आहोत। या अगोदर आपण नवी मुंबई शहर पोलीस शिपाई 2024 च्या प्रश्नपत्रिकेचे भाग 1 व भाग 2 चा अभ्यास केलेला आहे। याच्यामध्ये भाग 1 मध्ये मराठी आणि जीके कव्हर केलेला आहे आणि भाग 2 मध्ये गणिताचा अभ्यास केलेला आहे। तसेच आजचा भाग 3 आपला हा गणित आणि बुद्धिमत्तेवरती असणार आहे। गणित आणि बुद्धिमत्ता। त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण आपल्या टॉपिक कडे वळूया। तर मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे की एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले। 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले। त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्लिश मध्ये उत्तीर्ण झाले व दोन्ही विषयामध्ये 72% इतिहास आणि इंग्लिश यामध्ये 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। तर एकूण अणुउत्तीर्ण विद्यार्थी संख्या किती? आपल्याला अणुउत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत ते काढायचे, टक्केवारी काढायची आहे। तर आपण काय करू शकतो, यामध्ये उदाहरण म्हणजे काय दिले ते मॉडेल आपण घेतलेलं आहे। तर आता आपण इतिहासामध्ये 5 झालेले विद्यार्थी प्लस इंग्लिश मध्ये 5 झालेले विद्यार्थी वजा दोन्ही विषयात 5 झालेले विद्यार्थी बरोबर। आता 80 आणि 65 अगोदर बेरीज करायची, नंतर वजाबाकी करायची। 80 आणि 65 बरोबर 145 वजा 72 तर किती येईल ते? 145 वजा 72 बरोबर 73। तर मित्रांनो, ही झाली पास म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी। 73% उत्तीर्ण विद्यार्थी आहेत। तर फेल किती? 100 वजा 73 बरोबर 27। तर मित्रांनो, 27% विद्यार्थी हे अणुउत्तीर्ण असणार आहेत। किती टक्के? 27% हे विद्यार्थी अणुउत्तीर्ण असणार आहेत। तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27%। पुढे आहे, मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर या वर्षी 43 रुपये किलो दराने मिळते। मागील वर्षी कशी मिळते? 46 आणि या वर्षी कशी भेटते? 43। ही मागील वर्षी आणि या वर्षी। तर शेकडा घट किती? मागील वर्षी कितीने भेटली? 46 आणि या वर्षी 43। तर 3 रुपये आपल्याला 46 वरती 3 रुपये सूट। 46 वरती 100 रुपये, 46 वरती 3 रुपये। तर आपल्याला टक्के काढायचं ना, शेकडा म्हणजे 100। तर 100 वरती किती असं त्यांनी विचारलेलं आहे। तर याचं उत्तर कसं येईल? 100। आता हे तिरकस गुणाकार करून घेऊ आपण। 100 गुणिले 3 भागिले 46। तर याचं उत्तर किती येईल? 300 भागिले 46 बरोबर 6.52। 6.52 असं उत्तर येईल। त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6.52।
52 असं याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने 40 दिवस सरासरी 1200 रुपयाचा माल विकला. 40 दिवस सरासरी 1200 रुपयाचा माल विकला. त्याने पहिल्या 30 दिवसात 1000 रुपयाचा माल विकला, तर शेवटच्या 10 दिवसात त्याची विक्री किती असेल, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, सरासरी म्हणजे सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजेच सरासरी होय. तर मित्रांनो, ते काय सांगितलेलं आहे की 40 दिवस सरासरी 1200 रुपयाचा माल विकला. 40 दिवस सरासरी 1200 रुपयाचा माल विकला. तर आपण काय करू शकतो इथे, 40 गुणिले 12 बरोबर 48,000. पहिल्या 30 दिवसात सरासरी म्हणजे प्रत्येक दिवशी त्यांनी 1200 रुपयाचा माल विकला, तर 40 दिवसात झालं 48,000 रुपये. 48,000 रुपयाचा माल विकला त्याने पहिल्या 30 दिवसात. सरासरी 1000 रुपयाचा म्हणजे प्रत्येक दिवशी 1000 रुपयाचा, तर 30 दिवसात 30,000 रुपयाचा माल त्याने विकला. तर शेवटच्या 10 दिवसात त्याची मालाची विक्री किती. तर मित्रांनो, आता याच्यावरूनच आपल्याकडे सुटणार आहे. त्यांनी पहिल्यांदा 40,000 रुपये 40 दिवसात सांगितलंय की 40 दिवसात त्यांनी 48,000 रुपयाचा माल विकलेला आहे आणि 30 दिवसामध्ये 30,000 रुपयाचा माल विकलेला आहे. तर शेवटच्या 10 दिवसात त्यांची मालाची विक्री किती. तर आपण काय करू शकतो, 48,000 वजा 30,000, 48,000 वजा 30,000 बरोबर 18. तर पर्यायामध्ये असं कुठे आहे का, तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे, 18,000. पुढे आहे पुढचा प्रश्न, ABCD यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्याच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 50, 90, 4, 2 असेल तर सी चे उत्पन्न किती. त्यांनी काय विचारलंय, सी चे उत्पन्न किती. तर मित्रांनो, चौघांची सरासरीच उत्पन्न आहे म्हणून 48,000 गुणिले 4 बरोबर 1,92,000 असं उत्तर येईल. त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर काय आहे, त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला, A, B, C व D यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 50, 90, 4, 2 असे दिलेलं आहे. त्याचे टोटल आपण काढलेले आहे आता 1,92,000 चौघांचे आहेत. तर आपल्याला सी चे काढायचं आहे, सी चे उत्पन्न किती. तर आपण त्याची बेरीज करून घेऊया, 5 + 9 + 4 + 2 इथे 5 + 9 + 4 + 2, 4 × 2 6, 6 × 5 11, 9 20 इथे याची बेरीज 20. आता पुढचा आपला आहे 1,92,000 भागिले 20 बरोबर 9,600 बरोबर 9,600. हा एक भाग झाला. एक भाग म्हणजेच एक भाग बरोबर 9,600
600, 9600. तर 4 भाग बरोबर किती? सी चे किती आहे गुणोत्तर? 4. तर 4 भाग बरोबर किती असणार आहे? म्हणून आपण काय करणार आहे ते 9600 गुणुले सी चे 4 भाग बरोबर 9600 गुणिले 4 बरोबर 38400. 38400. तर असं कुठं पर्याय आहे का 38400? तर आहे, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 8 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? मित्रांनो, या प्रश्नामध्ये तेच हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कोणता? तेच हा. तर तेच या शब्दावर सर्व उदाहरण आपण सोडवू शकतो. तर प्रश्न असा आहे की 8 मजूर रोज 4 तास काम करून 10 दिवसात पूर्ण करतात. ते मांडून घेऊ अगोदर आपण. 8 मजूर 4 तासात एक काम 8 मजूर 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच म्हटल्यामुळं ते आपण खाली दिलेलं आहे ते भागिले मध्ये घ्यायचं आपण. 20 मजूर रोज 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? मित्रांनो, हे तेच दिल्यामुळं दिलेली माहिती आपण भागिल्यामध्ये घेतलेली आहे. तर आता आपण हे उदाहरण सोडवू. 4 ला 4 कटले, 10 दोन्ही 20, बे एक बे, बे चौक 8. तर असं 4 असा पर्याय आहे का? तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या नळाने बाथ टब 3 मिनिटात भरतो. किती मिनिटात भरतो? 3 मिनिटात भरतो. दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. तर दोन्ही नळ एकाच वेळेत चालू ठेवले तर बाथ टब भरण्यास किती वेळ लागेल? तर मित्रांनो, पहिल्या नळाने 3 मिनिटात भरतो व दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. तर मित्रांनो, या ठिकाणी रिकामा असता, असे 6 मिनिटात रिकामा होतो असता, तर आपल्याला मध्ये वजा चिन्ह घ्यावं लागलं असतं. ते कसं ते तुम्हाला समजेल आता. पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो, ठीक आहे, 3 गुणिले 6. दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो, याची मांडणी करून घ्यायची. नंतर भरतो म्हटल्यामुळे इथं आपण बेरीज करायची. 3 अधिक 6 ची बेरीज करायची आहे. या ठिकाणी जर भरतो या ठिकाणी रिकामा होतो आला असेल तर या ठिकाणी आपण वजा चिन्ह घेतलं असतं. कोणतं चिन्ह घेतलं असतं? वजा. पण इथं भरतो म्हटल्यामुळे आपण इथं अधिक चिन्ह घेतलेलं आहे. आता इथं आपण गुणाकार करून घेऊया. 3 सख्ख 18 आणि 3 अधिक 6 ची बेरीज 9. 18 भागिले 9 बरोबर 2. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. किती वेळ लागेल? तर 2 मिनिटं लागेल. पुढे आहे, पुढचा प्रश्न आहे, 0.9 गुणुले 0.09 गुणुले 0.009 भागिले 0.0009 असं दिलेलं आहे. अशा उदाहरणामध्ये तुम्ही काय करता मित्रांनो? पॉईंट दिले की तुम्ही कन्फ्युज होता किंवा घाबरता. तर घाबरण्याचं कारण काही नाही मित्रांनो. आपण या उदाहरणामध्ये उदाहरण सोडवताना पॉईंटचा विचार अगोदर करायचाच नाही. आता बघा ते उदाहरण आपण कसं सोडवायचं ते काळजीपूर्वक पहा मित्रांनो. अगोदर आपण पॉईंटचा विचार करायचा नाही. तर 9 गुणुले 9 भागिले 9. आता वरती पॉईंट नंतर घर किती आहेत? 1 2 3 4 5 6. आता वरती पॉईंट नंतर 6 घर आहेत. ते वरची घरे आपण खाली घेणार आहोत. कुठं? इथे 1 2 3 4 5 आणि 6. तर खालती घरे किती आहेत पॉईंट नंतर? 1 2 3 4.
तर खालची घर आपण वरती घेणार आहोत. 1 2 3 4 एवढंच करायचंय मित्रांनो. काय करायचंय? एवढंच करायचं आहे. आपण काय केलं अगोदर? 9 गुणिले 9 मांडून घेतलं. नंतर खालचं 9 इथं मांडून घेतलं. वर जेवढे घर पॉईंट नंतर घरे आहेत, उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6, हे आपण खालती मांडून घेतली आणि खालची आपण वरती मांडणार आहोत. खालची आपण घर या ठिकाणी मांडून घेतली. किती? 1 2 3 4. तर मित्रांनो, याचा आपण आता गुणाकार करूया. ह्या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य कट, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. ह्या 9 1 9, 9 1 9 ला 9 गेला. वरती शिल्लक राहिलं 9 गुणिले 9 आणि इथला 100. 9 1 9 आणि 2 चिन्ह म्हणजे 100 झाला इथे. नव्वे 81 भागिले 100. तर खाली 100 असल्यामुळे 2 घरे सोडून पॉईंट असणार आहे. 0.81 हे याचं उत्तर असणार आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार. 0.81 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर पर्याय काय? व्यवहारी अपूर्णांकात वजा चिन्ह हे संपूर्ण अपूर्णांकाचे चिन्ह असते. तर हे पर्याय बरोबर आहे. पुढचा आहे, कोणतीही संख्या भागिले 0 याचं उत्तर अनंत असते. कोणतीही संख्या भागिले 0 याचं उत्तर अनंत आहे. हे देखील पर्याय बरोबर आहे. पुढे आहे, 0 भागिले कोणतीही संख्या, 0 भागिले कोणतीही संख्या x y z कोणतीही संख्या असेल त्याचं उत्तर 0 असतं. 0 भागिले कोणतीही संख्याचं उत्तर बरोबर 0 असतं. हे देखील पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 आहे, 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी मसावी पद्धतीने काढतात. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य आहे. तर 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी लसावी पद्धतीने काढतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. कशाने काढतात? लसावी पद्धतीने. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं अयोग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील अयोग्य जोडी ओळखा. तर पर्याय पाहूया. a चा 0वा घात बरोबर a. तर हेच उत्तर अयोग्य आहे. कारण का? कोणत्याही संख्येचा 0 घात असेल, 0 असेल त्याचं उत्तर 1 असतं. म्हणून हेच अयोग्य आहे. हे पुढचे a चा घन बरोबर b चा घन बरोबर 1 गुणिले b चा घन हे उत्तर योग्य आहे. तसेच पुढे आहे ax बरोबर 1 भागिले a चा वजा x, हे देखील उत्तर बरोबर आहे. पुढे आहे a चा x भागिले a चा y बरोबर a चा x वजा y, हे देखील बरोबर आहे. तर हाच पर्याय अयोग्य आहे. तो कसा? तर कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येते ना की ती संख्या येत नाही. तर इथे त्यांनी काय दिलेलं आहे? चा 0वा घात बरोबर a. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. याचं उत्तर बरोबर 1 यायला हवं. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आता हा रोमन संख्येवरती प्रश्न आहे मित्रांनो. कशावरती आहे? रोमन संख्या.
मित्रांनो एक्स म्हणजे काय 10, व्ही म्हणजे काय तर 5. तुम्हाला रोमन संख्या माहिती असतीलच, त्यामुळे आपण डायरेक्ट उदाहरण सोडवूया मित्रांनो. हे एक्स एक्स व्ही आणि 3 वेळा आहे म्हणजे हे 28 आहे. काय आहे 28 वजा 4, 28 वजा 4 भागिले 3, हे असं असणार आहे याचं स्वरूप. 28 वजा 4 बरोबर 28 वजा 4 बरोबर 24 भागिले 3. 24 भागिले 3 बरोबर 8. तर 8 आपण कसे करणार आहे या प्रकारे. तुम्हाला मी मित्रांनो 1 ते 10 पर्यंत रोमन संख्या लिहून दाखवतो, त्यावरून तुम्हाला समजून जाईल. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तुम्हाला मित्रांनो मी रोमन संख्या लिहून दाखवतो. हा झाला 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे झाले 7, हे झाले 8, हे झाले 9 आणि हे झाले 10. मित्रांनो काळजीपूर्वक तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला याची मदत होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वजा 325 अधिक कंसामध्ये वजा 108 अधिक कंसामध्ये 25 वजा 107 वजा 124 कंस पूर्ण नंतर दुसरा कंस आहे, नंतर कंस पूर्ण. तर मित्रांनो आपण 7 गट करून बघूया आपण. 13, 58, 279, नंतर पुढे कोणता अंक आहे 58, 279, 13. तर मित्रांनो तुम्हाला या दोन पर्यायावरून लगेच ओळख होईल की बाबा पुढे काय प्रोसेस होत आहे किंवा पुढे काय क्रिया होत चाललेली आहे. तर बघू शकता मित्रांनो 13 आहे तर फर्स्ट आहे, या ठिकाणी ते लास्टला गेलेला आहे, आणि 58 सेकंड नंबरला आहे तर फर्स्ट नंबरला आलेला आहे. तर याच्यावरून आपण तिसराही काढू शकतो. तर 58 लास्टला जाणार आहे आणि सुरुवात 27 पर्यंत होणार आहे. तर 27, 913 आणि 58 लास्टला जाणार आहे. आता 27 हे लास्टला जाणार आहे आणि 93 हे फर्स्टला येणार आहे. तर 93, 58, 27. तर मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल 358. या पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत कोट बरोबर 315 120 साईड बरोबर 199 45 तर सीड बरोबर काय. तर अशा प्रश्नासाठी मित्रांनो तुम्ही प्रश्नपत्रिका दिल्या अगोदर किंवा काहीतरी ठिकाणी कामाच्या ठिकाणी तुम्ही ABCD अगोदर लिहून घ्यायची. ते कशा प्रकारे तुम्हाला दाखवतो मी. ABCDEFGHIJKLMN. या ठिकाणी उलट, या ठिकाणी तुम्ही सुरुवात करायची नाही, हे शेवटून इकडे यायचं NOPQRSTUVWXY आणि Z. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी यांची सुरुवात शेवटीकून करायची, इकडून सुरुवातीकडून करायची नाही. तर याला आपण क्रमांक देऊया 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या प्रकारे प्रत्येक संख्येला आपण मित्रांनो क्रमांक देणार आहोत. ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये ट्राय करून बघा, कारण का तुम्हाला जर तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगत बसलो तर तुमचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की या वर्णांना क्रमांक द्यायचे. आपण बघूया सी कोट. काय बघूया कोट. तर सी किती नंबरला आहे या ठिकाणी 3, म्हणून त्यांनी 3 घेतला. ओ हा किती नंबरला आहे तर ओ हा 13 14 15 नंबरला ओ आहे.
ए हा 1 नंबरला आहे आणि टी हा 20 नंबरला आहे, म्हणून 315 120 झाले. त्याप्रमाणे सीडचं काय होईल, तर एस हा 19 नंबरला येतो, ई हा 5 नंबरला येतो, ए हा 1 नंबर येतो आणि डी हा 4 नंबरला येतो. तर 195 14 195 14 याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी मित्रांनो त्यांनी काय केलं, वर्णांचा क्रमांक जो आहे तो या दिलेला आहे. उदाहरण सी किती नंबरला आहे 3, म्हणून त्याने 3 नंबर दिलेला आहे. असं वर्णाचे नंबर त्यांनी मित्रांनो घेतलेले आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. पुढे आहे एका सांकेतिक भाषेत 2 गुणिले 1 बरोबर 462, 1 गुणिले 5 बरोबर 240, 1 गुणिले 0 बरोबर 10. तर 2 गुणिले 5 बरोबर काय येईल, तर मित्रांनो यासाठी तुम्हाला मग सांगितलेलं आहे की वर्ग आणि गण तुम्ही 30 पर्यंत गण 20 पर्यंत पाठ करून ठेवा, तुम्हाला लगेच समजून जाईल. तर आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, 21 वर्ग किती येते, 21 वर्ग किती येते 441. 21च्या वर्गामध्ये 21 ऍड केला, 21 वर्ग आहे 441 गुणिले अधिक 21 बरोबर 462 असं त्यांनी केलेलं आहे. तर 25 देखील तसंच होईल. 25चा वर्ग किती आहे, 25चा वर्ग बरोबर 625 येईल आणि 625 मध्ये 25 ऍड करायचं, तर उत्तर येईल 650. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. मी मित्रांनो काय केलंय की 21 वर्ग केला, 21 वर्गाला 441, ते 441 मध्ये 21 ऍड केलं, उत्तर आलं 462. तर 25 देखील त्याचप्रमाणे आहे, त्या उत्तर आहे त्याचं 650. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, DFH PRT IKM. तर यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, DFH PRT IKM या प्रकारे. तर डीच्या पुढे 5, DEFGHI, डीच्या पुढे 5व्या क्रमांकावर आलेला आहे, तसेच एफच्या पुढे 5व्या क्रमांकावर के आलेला आहे आणि एचच्या देखील 5व्या क्रमांकावर पुढे एम आलेला आहे. तर पीच्या पुढे 5वा क्रमांक काय येईल, QRSTUP काय येईल, QRSTU. तर या ठिकाणी क्यूच्या पुढे 5वा क्रमांक यू येईल, काय येईल, यू येईल. आरच्या पुढे आर, STUPW येईल, आरच्या पुढे 5वा क्रमांक डब्ल्यू येईल आणि टीच्या पुढे 5व्या क्रमांकावर काय येईल, UPWXY वाय येईल. तर UWY असं पर्याय कोणता आहे का, तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. पुढे आहे खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या कोणती, खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या कोणती. तर मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, 2 संख्येचा गुणाकार हा आधी संख्या व पुढची संख्या यांच्यातील फरक आहे, म्हणून पर्याय चुकीचा आहे मित्रांनो. या ठिकाणी 74 हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी गोल दिलेला आहे, गोलामध्ये वजा, गुणाकार, भागाकार, बेरीज चिन्ह दिलेले आहेत. तर या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल किंवा कुठला पर्याय येईल त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो हे उत्तर तुम्ही पर्यावरण देखील काढू शकता. इथं वरती आहे अधिक, भागिले, गुणिले. तर या ठिकाणी मित्रांनो वजा येणार आहे, खाली आहे गुणिले, वजा, अधिक. तर या ठिकाणी खाली येणार आहे मित्रांनो भागिले येणार आहे. तर वरती वजा आणि खालती भागिले चिन्ह कोणता पर्याय आहे, वरती वजा खालती भागिले असा
पर्याय क्रमांक 2 हा दिसतो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, अशी काही उदाहरणं आहेत त्याचं उत्तर आपण पर्यायावरून देखील काढू शकतो. आपण काय बघितलं अगोदर, या ठिकाणी अधिक चिन्ह आहे, पुढे भागिले गुणिले, राहिलं चिन्ह कुठलं, वजा, तर या ठिकाणी वजा येईल. खाली बघ, इथे गुणिले, इथं वजा, इथं अधिक, राहिलं चिन्ह कुठलं, भागिले, या ठिकाणी भागिले. तर वरती वजा खाली भागिले असं कोणता पर्याय आहे, तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. नाही मित्रांनो, आणि काही आकृती दिलेल्या आहेत आणि आकृतीमध्ये त्यांचे भाग केलेले, काप केलेले आहेत. तर या प्रश्नाच्या ठिकाणी कोणती आकृती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघितलं, पहिल्या आकृतीमध्ये त्यांनी 5 भाग केले आहेत मित्रांनो, दुसऱ्या आकृतीमध्ये 4, तिसऱ्या आकृतीमध्ये 3, तर या ठिकाणी 2 भाग केलेली आकृती असणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 हा 2 भाग शिरोबंद होणारा पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 2, 10, 30, 68. 2, 10, 30, 68. तर याचं काय उत्तर आहे प्रश्नचिन्ह टाकी. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सांगितले मागाशी की वर्ग घन पाठ करून ठेवा. तर हे घनावरती डिपेंड प्रश्न आहे. तर 1 चा घन अधिक 1 बरोबर 2, 2 चा घन अधिक 2 बरोबर 2 चा घन किती, 8, 8 आणि 2 10, 3 चा घन अधिक 3, 3 चा घन किती, 27 अधिक 3 बरोबर 30, 4 चा घन अधिक 4 बरोबर 4 चौक 16 होऊ शकतो 64, 4 चा घन आहे 64 अधिक 4 बरोबर 68. तर पुढचा आकडा आहे 5, 5 चा घन किती आहे मित्रांनो, 125, 125 मध्ये 5 ऍड केलं तर उत्तर येईल 130. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, TX प्रश्नचिन्ह KQOM. तर प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल, आपण म्हणजे कोणता वर्ण त्यांनी विचारलेला आहे मित्रांनो. तर आपण के च्या पुढे LM, के च्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर M येत आहे, हे बघू शकता तुम्ही. तर O च्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर Q येतं, PQ. हे इकडे उलट आलेलं आहे असं, आणि हे इकडे गेलेलं आहे, हे उलट आणि सवस आहे, सरळ गेलेला आहे आणि उलट. O च्या पुढे 2 नंबरला Q आणि K च्या पुढे 2 नंबरला M आहे. त्याच प्रकारे येत असणार आहे मित्रांनो. T च्या पुढे 2 नंबरला कुठला ऑप्शन असणार आहे, कुठला वर्ण येणार आहे, T च्या पुढे कोणता वर्ण येणार आहे, तर U आणि V. आणि X च्या अगोदर दुसऱ्या क्रमांक कुठला येणार आहे, तर V येणार आहे, V W आणि X. तर इथे देखील V नंतर V असणार पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. कोणतं असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 22, 462 प्रश्नचिन्ह 756. तर मित्रांनो, या ठिकाणी 22चा वर्ग केलेला आहे, 22चा वर्ग आहे 484, 484 मधून 22 वजा केलेला आहे तर 462 हे येतं. तसेच 756 कसं येईल, तर प्रत्येक संख्येचा मित्रांनो वर्ग करून बघा तुम्ही. तर 28चा वर्ग येईल 784, 784 मधून 28 वजा केलाय तर उत्तर येईल 756. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हा होता आपला नवी मुंबई शहर पोलीस 2024च्या प्रश्नपत्रिकेचा गणित आणि बुद्धिमत्तेचा भाग. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.